सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 3. या आधीच्या 2 भागांना खूप छान प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. चला तर मग कथेकडे वळूया. गृहप्रवेशाचा कडवट अनुभव. स्थळ होतं अर्णवची बेडरूम. वेळ होती लग्नाची पहिली रात्र. अर्णवने दार लावून घेतल्यावर रूममध्ये एक भयानक शांतता पसरली होती. समोर त्या शालिनीचा मोठा फोटो आणि अर्णवचा तो थंडपणा पाहून ईश्वरीचं काळीज चिरलं गेलं होतं. पण ती ईश्वरी होती, हार मानणं तिच्या रक्तात नव्हतं. अर्णव खुर्चीत रेलन बसत म्हणाला, "काय झालं? घाबरलीस? तुला वाटलं होतं की काय अर्णव देशपांडेच्या आयुष्यात तुझा रेड कॉर्पोरेट स्वागत होईल? हे बघ, हा फोटो माझ्या आयुष्याचा सत्ता आहे. आणि तू फक्त एक गरज आहेस, जी मला माझ्या वडिलांच्या संपत्तीसाठी पूर्ण करावी लागली." ईश्वरीने आपले अश्रू पुसले आणि शांतपणे अर्णवच्या डोळ्यात बघून म्हणाली, "मिस्टर अर्णव, तुम्हाला काय वाटतं? मला तुमची संपत्ती हवी आहे? मी इथे फक्त माझ्या बाबांच्या शब्दाखातर आले आहे. आणि हा फोटो, जर तुम्हाला कुणावर इतकं प्रेम होतं, तर इतका कमकुवतपणा का दाखवलात, की वडिलांच्या एका शब्दासाठी दुसऱ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार झालात?" अर्णव रागाने खुर्चीतून उठला आणि ईश्वरीच्या अगदी जवळ गेला. "शट अप! तू मला कमकुवत म्हणतेस? तुला अंदाज नाहीये मी काय करू शकतो. आजपासून या रूममध्ये तू फक्त जमिनीवर झोपणार. बेडवर फक्त माझा हक्क आहे." ईश्वरीने काहीही उत्तर दिलं नाही. तिने कपाटातून एक चादर काढली आणि जमिनीवर अंथरली. अर्णवला वाटलं होतं की ती रडेल, गयावया करेल, पण ईश्वरीचा हा शांतपणा त्याला अधिकच अस्वस्थ करत होता. सकाळची पहिली रसोई होती. सून होती का नोकरानी देव जाणे. सकाळी 6 वाजता ईश्वरी उठली होती. तिने देवासमोर दिवा लावला आणि स्वयंपाकघरात निघून गेली. तिथे अर्णवची आई कांचनदेवी आधीच काहीतरी करत होत्या. कांचनदेवी ईश्वरीला बघून म्हणाल्या, "या हो सुनबाई, खूप छान दिसताय आज. तुझा पहिला दिवस आहे. काहीतरी गोड बनव. अर्णवला शिरा खूप आवडतो." ईश्वरी आनंदाने शिरा बनवू लागली. साजूक तुपाचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. पण तितक्यात तिची अर्णवची मोठी जाऊ म्हणजे ईश्वरीची जाऊ माया खाली आली. मायाला सुरुवातीपासूनच ईश्वरी या घरात आलेली आवडली नव्हती, कारण तिला वाटत होतं की तिचं महत्त्व कमी होईल. माया टोमणा मारत म्हणाली, "आई, अहो साध्या घरच्या मुलींना फक्त शिराच जमतो. त्यांना काय माहिती आमच्या देशपांडे घराण्याची आवड निवड. अर्णव तर सकाळी फक्त डाएट आणि ब्लॅक कॉफी घेतो. हा शिरा तो डस्टबिनमध्येच टाकणार." ईश्वरीने मायाकडे पाहिले आणि स्मित हास्य केले. "वहिनी, चव घेतल्याशिवाय पदार्थांची किंमत ठरवू नये, मग तो शिरा असो वा माणूस." मायाचा चेहरा रागाने लाल झाला होता. अर्णव डायनिंग टेबलावर आला. ईश्वरी मोठ्या प्रेमाने शिऱ्याची डिश त्याच्यासमोर ठेवली. अर्णव तिटकऱ्याने म्हणाला, "हे काय आहे? मला हे सगळं ऑइली खाण्याची सवय नाहीये." "ईश्वरी, तुला माझ्या आवडी माहीत नाहीत का? की मुद्दामून हे सगळं करतेयस?" ईश्वरी म्हणाली, "हे ऑइली नाही, हे साजूक तूप आहे, जे शरीराला ताकद देतं. आणि आज माझा पहिला दिवस आहे. थोडा गोडवा चाखला तर तुमची भाषाही गोड होईल." अर्णवने रागाने ती डिश बाजूला सारली. "मला फक्त ब्लॅक कॉफी दे, विदाऊट शुगर." एका अनाकलनीय पाहुण्यांचे आगमन. नाश्ता सुरू असतानाच घराची बेल वाजली होती. नोकराने दरवाजा उघडला आणि समोर एक तरुण मुलगा उभा होता.
त्याच्या हातात काही फाईल्स होत्या. तो सरळ अर्णवच्या दिशेने गेला. तो मुलगा म्हणाला, "हॅलो अर्णव सर, मी शालिनी मॅडमचा वकील बोलतोय. त्यांनी या फाईल्स तुमच्याकडे सोपवायला सांगितल्या आहेत." शालिनीचं नाव निघताच अर्णवच्या हातातील कॉफीचा कप खाली पडला. पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली होती. दादासाहेब आणि कांचनदेवी एकमेकांकडे बघत होते. अर्णव थरथरत्या आवाजात म्हणाला, "शालिनी, तिने काय पाठवले?" वकील म्हणाला, "तिने तिच्या वाट्याचा जो बिझनेस शेअर तुमच्या कंपनीत होता, तो आता तुमच्या नवीन पत्नीच्या म्हणजे ईश्वरी मॅडमच्या नावावर केला आहे." हा ईश्वरीसाठी आणि अर्णवसाठीही सर्वात मोठा धक्का होता. ज्या मुलीचा फोटो अर्णवने रूममध्ये लावला होता, ती मुलगी ईश्वरीला तिची संपत्ती का देत होती? अर्णव ईश्वरीकडे रागाने बघत म्हणाला, "हा तुझा कोणता नवीन प्लॅन आहे का? तू शालिनीला ओळखतेस का? सांग मला." अर्णवने ईश्वरीचा हात जोरात पकडला. ईश्वरीला वेदना होत होत्या, पण ती गप्प राहिली. ईश्वरी म्हणाली, "सोडा माझा हात, मला काहीच माहिती नाहीये. मी शालिनीला कधी पाहिलंही नाहीये. हा सगळा प्रकार काय आहे हे तुम्हीच शोधायला हवं." अर्णवने रागाने ईश्वरीला झटकलं आणि तो वकिलाला घेऊन बाहेर गेला. ईश्वरीच्या मनात आता 100 प्रश्न होते. शालिनीने तिला संपत्ती का दिली? अर्णव आणि शालिनीचं नेमकं नातं काय आहे? संध्याकाळचा प्रसंग होता. वाड्याची गुप्त जागा होती. रात्री अर्णव घरी आला नाही. ईश्वरी काळजीने वाड्यात इकडे तिकडे फिरत होती. फिरता फिरता ती वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका जुन्या आउटहाऊस जवळ पोहोचली. तिथे तिला अर्णवचा आवाज ऐकू आला. ती खिडकीतून डोकावून पाहू लागली. तिथे अर्णव एका जुन्या डायरीशी बोलत होता आणि रडत होता. अर्णव रडत म्हणाला, "शालिनी, तू मला सोडून का गेलीस? आणि आता या मुलीला, जिला मी द्वेष करतो, तिला तुझं स्थान का देतेस? मी ईश्वरीला कधीच स्वीकारणार नाही, कधीच नाही." ईश्वरीला आता समजलं होतं की अर्णवचं दुखणं खूप खोल होतं. पण त्याच वेळी तिला तिथे कोणाची तरी सावली दिसली. कोणीतरी अर्णव आणि ईश्वरीवर पाळत ठेवून होतं. ती सावली दुसरी कोणी नसून माया होती. माया फोनवर कोणाशी तरी बोलत होती. "हो, अर्णव पूर्णपणे तुटला आहे. आता वेळ आली आहे त्या पात्राची, जे पात्र वाचल्याशिवाय अर्णव ईश्वरीला घराबाहेर जे पत्र वाचल्याशिवाय अर्णव ईश्वरीला घराबाहेर काढेल. जे पत्र वाचल्यावर अर्णव ईश्वरीला घराबाहेर काढेल." तर पुढील भागात माया कोणतं पत्र अर्णवला देणार? ईश्वरीला घराबाहेर काढण्यासाठी अर्णव कोणती नवी खेळी खेळणार? ईश्वरी आणि अर्णवमध्ये एक असा प्रसंग येईल जिथे त्यांना जवळ जावं लागेल. तो प्रसंग कोणता? तर कथा कशी वाढते? रहस्य आणि रोमांस वाढतोय ना? उद्या भाग 4 घेऊन येऊया, जो आणखीन मोठा आणि खिळवून ठेवणारा असेल. तुमची काही प्रतिक्रिया असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि सोबतच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.